हॅलो, नमस्कार. तर आज आपण बघणार आहोत की आपल्या मोबाईलमध्ये आपण आभा कार्ड कशाप्रकारे डाउनलोड करू शकतो. त्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर Google Play Storeला यायचं आहे आणि त्यामध्ये जाऊन सर्च करायचं आहे आभा कार्ड. आभा कार्ड सर्च केल्यानंतर अशा प्रकारची एक विंडो ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला बरेच ऑप्शन दिसेल. तर त्यातील पहिलाच ऑप्शन आहे बघा आभा कार्ड. या आभा कार्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला अजून एक विंडो ओपन दिसेल. त्यामध्ये बरेच प्रकारे आपण आभा कार्ड डाउनलोड करू शकतो. याचे पॉईंट दिले असेल तर त्यातले आपल्याला 2 नंबरचा आभा हा जो ऑप्शन आहे त्याच नंबरने आपल्याला व त्याच आपल्या नावाने आभा कार्ड आज आपण डाउनलोड करणार आहोत. तर आभा या ऑप्शनवरती जाऊन आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारची एक विंडो ओपन दिसेल, ज्यामध्ये तुम्हाला क्रिएट आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड अशा प्रकारचा एक मेसेज दिसेल. तिथेच तुम्हाला क्रिएट आभा नंबर अशा प्रकारे ऑरेंज कलरमध्ये एक विंडो दिसून जाईल. तर या विंडोवरती जाऊन आपल्याला एक क्लिक करायचं आहे आणि तसंच क्लिक केल्यानंतर ना तुम्हाला इथे 2 विंडो ओपन दिसतील. फर्स्ट आहे क्रिएट युअर आभा नंबर आणि सेकंड आहे क्रिएट युअर आभा नंबर फॉर ड्रायव्हिंग लायसन. म्हणजे तुम्ही तुमच्या आधार कार्डने सुद्धा आभा कार्ड काढू शकता आणि ड्रायव्हिंग लायसनने सुद्धा तुमचे आभा कार्ड निघू शकते. तर सर्वात अगोदर इथे 4 स्टेप दिलेले आहेत. 4 स्टेपप्रमाणेच आपण पुढे जाणार आहोत. तर फर्स्ट स्टेप आहे तुम्ही तुमच्या इथे आधार कार्ड नंबरने आयुष्यमान कार्ड आभा कार्ड काढू शकता. तर इथे आपण आधार कार्डचा नंबर टाईप केलेला आहे. तसेच खाली तुम्ही बघू शकता इथे टर्म अँड कंडिशन दिल्या आहेत. त्या तुम्ही वाचल्या नाहीत तरीही चालू शकतील. आणि आय ॲग्रीवर क्लिक करायचं आहे. आय ॲग्रीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक कॅप्चा दिसेल. तर कॅप्चा काही वेळा कॅप्चनचं काय होतं माहिती आहे का, आपण जसं आहे तसं हुबेहूब टाईप करतो, पण यामध्ये तसं नाही. यामध्ये एक क्वेश्चन दिलेला असतो. त्या क्वेश्चनचा आपण सॉल्व करून त्याचं जे काही आन्सर येईल ते त्या बॉक्समध्ये आपल्याला टाईप करून टाकायचं आहे आणि सेंड OTP यावर बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे मी सेंड OTPवर क्लिक केल्यानंतर मला एक 6 अंकी नंबरचा OTP माझ्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या नंबरवरती आलेला आहे. तर अशा प्रकारे मी इथे OTP टाकून घेतलेला आहे. तसंच खाली अजून एक बॉक्स दिसेल, तिथे तुम्हाला मोबाईल नंबर हा ऑप्शन दिसेल. तर या ठिकाणी या बॉक्समध्ये आपल्याला आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल तो टाकून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे सेंड करायचं आहे. अशा प्रकारे केल्यानंतर आभा अकाउंट एक्झिट म्हणजे वी हॅव फाउंड आभा कार्ड अगेन्स्ट द आधार नंबर प्रोव्हाइडेड बाय यू. म्हणजे तुमच्या आधारावरती तुमचे आभा कार्ड निघालेले इथे तुम्हाला दाखवू शकते मी. तर अशा प्रकारे 2 विंडो येतील. एक डाउनलोड आभा कार्ड आणि एक आभा कार्डची तुम्ही प्रिंटही काढू शकता. तर अशा प्रकारे जर तुम्हाला डाउनलोड करून ठेवायचं असेल तर डाउनलोड आभा कार्ड या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि इथे गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये जे ॲप असतील ज्यामध्ये आपण आपल्या फाईल ओपन करू शकतो त्या फाईलमध्ये जायचं आहे आणि ती फाईल आपल्याला ओपन करायची आहे. यामध्ये काहीही पासवर्ड टाकायचा नाही. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.